रितेश लगभग चारों का मुकाबला चाहे कितने रन चाहिए यहाँ पर, लगभग 40-45 या कुछ कम? तरी सामन्याचा विचार केला गेला तर 40 धावा तरी जमवल्या पाहिजे, कारण दोन्ही संघ बघायला गेले तर तगडे संघ आहेत. सिंधुदुर्ग क्रिकेटमधील दोन्ही तगडे संघ नामांकित संघ आहेत. पाहायला गेलं तर तवडे मळगाव संघाच्या बाजूने बघायला गेलं तर रंजन केणी आहे, परत राजांके राजन आटेकर आहे. तरी 40 धावा ह्या जमवल्या पाहिजेत असं मला वाटतं निरवडे संघाच्या बाजूने. तो बिल्कुल सही सोच आपकी। यहाँ से शंकर करेंगे मोर्चे पर शुरुआत इस राउंडर किट से। शंकर एक ऑलराउंडर खिलाड़ी, बैटिंग बॉलिंग ये दोनों ही कर पाते हैं, मतलब आक्रामकता इनके पास है, हिटर है उनके, मतलब ये आक्रामक बैटिंग करते हैं। आपको उनको आपने बहुत कम बार देखा होगा, लेकिन लीग स्टेज पर वो पंचायत लेवल में ये बहुत अच्छी बैटिंग। और ओमकार बांदोड़कर जो कि इस वक्त स्ट्राइक पर, शॉर्ट गेंद पर बल्ला चलाया मैदान पर, बिल्कुल तेज गेंद निकली बल्ले पर, ऊपर लगे विकेट कीपर के में, और पहला विकेट निकला शंकर के नाम पर मैदान पर। देखिए शॉर्ट गेंद थी, शायद जिस तरह से माहौल बन रहा था, ये बड़े शॉट के लिए जा रहे थे पावर प्ले में। नक्कीच शॉर्ट चेंडू होता, मोठा फटका टोलण्याचा नक्कीच प्रयत्न झालाय आणि मात्र हलक्याचा चेंडू बॅटचा वेध घेऊन यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या वेळेला हादरा बसला जातोय निरवडे संघाला, पहिल्या वेळेला हादरा बसलाय निरवडे संघाला ओमकारच्या स्वरूपात. नक्कीच एक शॉर्ट चेंडू होता, मोठा फटका टोलण्याचा नक्कीच प्रयत्न झालाय, परंतु प्रयत्न हा असफल ठरलाय. चेंडू हलक्याचा बॅटचा वेध घेऊन यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या वेळेला हादरा निरवडे संघाला 0 धावत संख्येवरती पहिल्या चेंडूवरती सफलता भेटली मळगाव संघाला पाहायला मिळते मैदानावर. तो शुरू के माहौल में पहला विकेट निकला पावर प्ले में, जो पावर प्ले का जो इस्तेमाल करना चाहते थे, पहले मतलब रन बनाने का प्रयास करते, वहां पर शुरू में विकेट। देखिए 40-45 जब हम बात बात कर रहे हैं, वो 40-45 से अगर 35 तक पहुंचता है स्कोर, 30-35 तक, और आपके पास अच्छी बॉलिंग है, तो यहाँ इस मैदान पर बात में मुश्किल होगी मैदान पर, जिस तरह से हवा बहुत तेज बह रही है पश्चिम से लेकर पूरब की तरफ, उसका आपको बिल्कुल मौका राइट हैंडर के लिए बहुत मुश्किल होगा, लेफ्ट हैंडर खिलाड़ियों के लिए आसान होगा इस मैदान पर हवा के साथ बैटिंग करना। नक्कीच कारण अल्टी बल्टी फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास कर्लिकच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु चेंडू जाईल 4 धावांसाठी. चांगली सुरुवात मैदानावर पाहायला मिळते आणि मात्र पहिल्या चेंडूवरती नक्कीच हादरा बसलाय, परंतु येत्या क्षणी गणेशच्या बॅटमधनं अल्टीबल्टीचा फटका पाहायला मिळाला आणि चेंडूला पाठवलंय 4 धावांसाठी. सुरुवात केली मैदानावरती आक्रमणाने, तब्बल दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हाँ बिल्कुल, गणेश के इरादे पछते, वहां से शुरू में ही अटैक किया जाए, पावर प्ले का जो कि इस्तेमाल किया जाए, और उसी सोच के साथ गणेश को टीम ने भेजा मैदान पर, 4 पर पहुंचा, 1 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर इस मैच में। लो फुल टॉस, बिल्कुल मिड ऑन पर खेलेगा, कदमों का इस्तेमाल का, शफल किया, शॉट के लिए जगह ढूंढ रहे थे वो, लेकिन गेंद अचानक से फुल टॉस, तो बिल्कुल कुछ हद तक वो समझ नहीं पाए, शायद तैयार थे शॉर्ट पिच गेंद के लिए या फिर ओवर पिच गेंद के लिए, लेकिन फुल टॉस गेंद, और जब तक उस गेंद को समझ पाते, बल्ला चलाया जरूर था, लेकिन 1 रन के साथ शरद पहुंचेगा स्ट्राइक पर, और टीम का स्कोर पहुंचेगा मतलब यहाँ पर 5 रन पर 1 विकेट नुकसान के बाद। आता मात्र चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतो. एक नक्कीच मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न हा पाहायला मिळतो. एकदम नक्कीच मॅच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एकेरी धावेने नक्कीच धावफलक बदलले 6 धावांवरती. 6 धावा धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. तर आता मात्र स्ट्राईक हँडवरती आपल्याला पाहायला मिळतो गणेश, हा स्ट्राईक हँडवरती पाहायला मिळतोय. काय कळेल गणेश सर, अंतिम 2 चेंडूचा काही शिल्लक राहिलाय. चांगला फटका मैदानावरती पाहायला मिळतोय, लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, परंतु चेंडूचा नहीं प्रवास 4 नहीं, फील्डर धावांसाठी. की वैसे भी गलती नहीं थी, गेंद बिल्कुल अचानक से बाउंस हो गई, ये बहुत बार कम देखने को मिलता है, और ऐसे आउटफील्ड पर जहां पर थोड़े से उतार चढ़ाव है, वहां पर ठोस सतह पर टकराई, उसके कारण गेंद ने उछाल लिया, गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से निकले, मतलब दूसरा चौवा गणेश के बल्ले से निकला, और टीम का स्कोर पहुंचा मात्र 10 रन पर, वापस खेल मैदान में चलेगा। और इस बार रिवर्स अटेम्प्ट किया, पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर गेंद, 6 रन के लिए मैदान पर, इस 6 रन के साथ 16 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर।
षटकाचा खेळ समाप्त झालाय. पाहायला मिळतोय सांघिक धावसंख्या 16 धावसंख्येवर पाहायला मिळते. गणेशाची तुफानी फटकेबाजी मैदानावर पाहायला मिळाली. 2 मोठे फटके, 2 चौकार, 1 षटकाराच्या बॅटमधनं पाहायला मिळालं. नक्कीच आक्रमण सुरू केले आल्यापासून मात्र गणेशच्या बॅटमधनं पाहायला मिळतंय. आता मात्र दुसरं षटक मार्गस्थ असेल. समीर गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. प्रथमतः निरवडे संघ फलंदाजी करताना आता बघा चांगला फटका पॉइंटच्या दिशेने, डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. बघता बघता चेंडू जाईल तब्बल 4 धावांसाठी. पुन्हा एकदा आता मात्र शरदच्या बॅटमधून चेंडूला पाठवलंय तब्बल 4 धावांसाठी आणि मात्र या 4 धावा नक्कीच 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. स्वागत केले समीरचं. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला. दुसरा चेंडू आता मात्र मार्गस्थ असेल मैदानावरती. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत. आता एकदा पुन्हा एकदा ऑफसाइडने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु हा प्रयत्न राहिलाय. निर्धाव चेंडूची गणना मैदानावर पाहायला मिळते. तब्बल दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानावर आणि मात्र सांघिक धावसंख्या 20 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती समीर गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल. तिसरा चेंडू मार्गस्थ. आता मात्र चांगला फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने झेलबाची संधी आणि मात्र चांगल्या एफर्टने झेल टिपला जातोय आणि मात्र शरदची खेळी समाप्त. शरद बॅक टू द पवेलियन. कर रहा है मैदान पर और सेट खिलाड़ी था शरद, एक अनुभवी खिलाड़ी शरद. अगर आखिरी तक रुकता तो शायद 2 शॉट वो बना सकता था, लेकिन ऐन मौके पर विकेट निकला. एक्स ब्रांड के मालक जो समीर में लगाकर उनको विकेट निकलने के बाद टीम का स्कोर जबकि पहुंचा 20 रन पर. यहां से कारवा थोड़ा सा मुश्किल में. नया बल्लेबाज पहुंच चुका है इस वक्त स्ट्राइक पर. तसेच मैदानावरती अक्षय चिपकर यांचं आगमन होते. सहर्ष स्वागत करतोय व आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानबंद होण्याची विनंती करतोय. बाबल मैदान में पहुंच चुका है. एक आक्रामक खिलाड़ी है, विस्फोटक खिलाड़ी है. शुरू के माहौल में इनका अटैकिंग करना ये स्वाभाविक खेल है इनके लिए और वही खेल खेलने के लिए मैदान पर उतर चुके इस वक्त. सामने समीर वापस मोर्चे पर. आता मात्र चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळते. हलक्याचा खेळून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावरती केली जाते. चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि मात्र सांघिक धावसंख्या मात्र 20 धावांवरती स्थिरावली गेली. चांगली गोलंदाजी समीर याच्याकडे पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळते. आता मात्र चांगला फटका ऑनसाइडच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. चेंडूचा प्रवास सीमारेषी लगत आणि मात्र नक्कीच एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण वाखडण्याजोगी परतीची फेक मैदानावर आणि मात्र एकेर धावेने समाधान मानावं लागेल. 21 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अंतिम चेंडू असेल. स्ट्रायगरवरती आपल्याला गणेश पाहायला मिळतो. नक्कीच त्याच्या बॅटमध्ये 2 मोठे फटके, 2 चौकार, 1 षटकार पाहायला मिळाला. अंतिम चेंडूवरती काय करेल हे बघणं शेष असेल मैदानावरती. गोल्डन मैन की तरफ गेंद चला गई जहां पर एक बहुत सुंदर थ्रो मुल्तान का सुल्तान को इनको खाता, जो कि इस वक्त अगर बात बताई जाए इस खिलाड़ी के बारे में, रंजन केणी के एक गुणवान खिलाड़ी, गुणवत्ता बहुत ज्यादा और काफी मात्रा में इनके अगर फैंस फॉलोअर देखे जाए तो बहुत ज्यादा, और उसी अंदाज के साथ उनकी ग्राउंड फील्डिंग मैदान पर. वापस खेल चलेगा मैदान पर. समीर अब तक की कहानी में मात्र 5 रन पहली गेंद पर चाहिए, उसके बाद सफलता. स्ट्राइक पर गणेश काफी देर के बाद. अच्छा क्रिकेट, सेंसिबल हल्के सेकंड को खेला. कवर का खिलाड़ी पीछे था, वहां पर एक ही रन बनेगा. सिंगल के साथ गणेश इस वक्त पहुंचेगा नॉस्टैक एंड पर, मतलब यहां से दूसरा और समाप्त हो जाएगा. निकले 6 रन इस ओवर से, मतलब टोटल स्कोर में जो तब्दीली हो चुकी है वो टोटल हो चुका है 22 रन पर. 22 रन, जबकि 1 विकेट नुकसान के बाद मैदान पर इस वक्त खेल चलता हुआ मुकाबले, मतलब 2 विकेट शुरू में. शरद का भी विकेट निकला मैदान में. इस वक्त मड़गांव टीम की अगर बात बताई जाए से, तो गणेश जब तक रहेगा तब तक सामने से प्रेशर बना रहेगा मैदान पर. नक्कीच नक्कीच सर, कारण चांगली फटके त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळाले. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं, 1 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. नक्कीच हा खेळाडू जर अंतिम चेंडूपर्यंत, अंतिम षटकापर्यंत जर राहिला तर 40-45 प्लस स्कोर मैदानावर पाहू शकतो आपण या स्पर्धेदरम्यान. निरवडा संघ प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळते. 2 नक्कीच गडी बाद गेलेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या आता मात्र 22 धावांवरती. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतो राजन नाटेकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं षटक मार्गस्थ असेल. शॉर्ट गेंद पर पल किया गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से डिक्लेयर होने वहां पर, जहां पर मात्र 1 ही रन बनेगा. 1 रन के साथ स्ट्राइक शायद बदली जाएगी. बाबल के हाथ में पहुंचेगी स्ट्राइक. राजा जो कि अतिरिक्त कंधे का इस्तेमाल करने के लिए जाने जाते हैं, गति इनके पास अच्छी रहती है. गति के साथ वो लाइन भी बहुत बिल्कुल काफी अच्छी रहती है, तो शायद उसने राजा को लगाया मोर्चे पर, जहां पर अब तक की कहानी में 23 मैदान पर.
नक्कीच सर 23 धावा झाल्या धाव फलकावरती एक नक्कीच चेंडू वेगवान चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला टप्पा चोडीशी उसळी शॉर्ट पिचचा चेंडू होता मोठा फटका दोनचा प्रयत्न नक्कीच झाला परंतु चेंडूचा प्रवास पाहायला मिळाला तो म्हणजे घोषित क्षेत्रामध्ये एकेर धावेने नक्कीच या धावेने 23 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात नक्कीच गणेशकडनं चांगली फटकेबाजी आतापर्यंत मैदानावर पाहायला मिळते राजा नाटेकर गोलंदाजी मार्गवरती एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितला तो गोलंदाज राजा नाटेकर हा पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाजी मार्गवरती तिसरं षटक मार्गस्थ आहे पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त देखील झालाय दोन गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा धाव फलकावरती प्रथमतः फलंदाजी करताना निरवडा संघ पाहायला मिळतोय बिल्कुल अच्छी वापसी मैदान पर पहला और 16 रन का उसके बाद तब एक्स बैंड का मालिक समीर मड़गांवकर ने और डाला मात्र 6 रन एक चौवा खर्च हुआ एक सफलता वहां पर मिली और राजा नाटेकर अपने निजी कोटे का पहला टीम के लिए तीसरा ओवर लेकर सामने से वापस चलते इस मुकाबले में ऑफसाइड पर कवर को पीछे रखा मिड ऑफ को पीछे रखा आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतो झेलबाची नक्कीच संधी आहे फटका फसलाय मैदानावर परंतु चेंडू हा जमिनीला दान केला तर झेल सुटलाय मैदानावरती मात्र नक्कीच जीवनदान भेटते ते बबल याला मात्र नक्कीच फटका फसला होता झेलबाची संधी आणि मात्र चोरटी डाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती आणि नक्कीच दुसऱ्या धावेकडे वळवलेली पावलं ही सहजरित्या पोपिंग क्रीज मध्ये पोहोचली जात आहेत दोन धावा मिळवल्यात मात्र नक्कीच झेलबाची संधी बबलसाठी मात्र धोक्याची घंटा वाजली होती जीवनदान भेटते दोन धावांनी धावफलक नक्कीच वधारलाय 25 धावा धावफलकावरती दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय तीसरा षटक मार्गस्थ असताना शॉट गेन इस बार शॉट आर्म पुल मिड विकेट खिलाड़ी की तरफ और शायद यहां पर फिर से गफलत फील्डिंग में इससे पहले मिड और लॉन्ग ऑफ पर उनकी तरफ से जो बाउंड्रीज गई थी उनकी गलती रही थी इस बार मैं तो कहूंगा साफ गलती क्योंकि यहां पर आपको रन रोक रहे थे चौवा निकला और चौवे के साथ टीम का स्कोर जाके पहुंचा 29 रन पर मैदान पर अब जो बात कर रहे हैं हम ना 40 की तो यहां से एक और इसके बाद बचा दो शॉट बनते हैं तो 40 और उससे एक शॉट और बनता है तो 45-50 मैदान पर मतलब आपको सिर्फ यहां से 2 या 3 शॉट लगाने पड़ेंगे 50 तक टोटल पहुंचेगा और वो 2-3 शॉट मडगांव टीम को रोकने पड़ेंगे इस मुकाबले में खासकर निराला टीम के सामने से तर बघायला गेलं तर दोन्ही फलंदाज आक्रमकरित्या फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहेत मैदानावरती आणि मात्र आता मात्र चांगला चेंडू पंच दोन्ही हात समांतर करून चेंडू अवांतर असल्याची खूण करताना पाहायला मिळते खराब चेंडू मैदानावर पाहायला मिळाला भरकटणारा चेंडू आणि मात्र सांघिक धावसंख्या 30 धावांवरती सर सांगितल्याप्रमाणे मोठे फटके नक्कीच जोपर्यंत गणेश मैदानावरती पाहायला मिळतो मोठे फटके नक्कीच पाहायला मिळते अजून अजून एक अंतिम षटक मैदानावरती आहे आता मात्र फटका उडवलाय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर झिंग 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 झिंगाट करत येतोय खणखणीत षटकार देखिए राजा थोड़ा सा परेशानी का था वो बाउंड्री जहां पर छोड़ी गई थोड़ा सा नाराज लगा नाराज के बाद वो गेंद ऑफ स्टंप के बाहर ज्यादा कर बैठे और इस बार शायद गेंद को ऊपर कर दिया मैदान पर भाई आपको वही तो कंट्रोल करना पड़ेगा आप पर नाराजगी थी वहां पर पता था बाउंड्रीज निकल चुके लेकिन अगर उससे भी ज्यादा ये गेंद सीधे ऊपर डालिए मौका मिला बल्लेबाज को और बाबल इंतजार कर रहा था इस गेंद का शॉर्ट गेंद ऑफ टर्न के फिर से बार लाइन इस बार अच्छी है गति के साथ गेंद बाउंस होकर निकली देखिए ये लाइन डाल सकती है इससे पहले ऊपर गेंद डाली से बड़ा शॉट निकला टीम का स्कोर पहुंचा 36 रन पर हम 40 की जो बात करें ना वो तो बन जाएंगे हम अब 50 तक बिल्कुल सामने से पहुंचना पड़ेगा ओह सुंदर बॉलिंग डॉट गेंदे लगातार बैक टू बैक दो थोड़ा सा नाराज कैच वहां पर छूटा एक बिल्कुल मिड विकेट पर एक बाउंड्रीज निकली अन्यथा राजा का अच्छा एक सफल ओवर था लेकिन इस ओवर में भी निकले लगभग कुछ ज्यादा रन एक छक्का एक चौवा निकला टीम का स्कोर 36 13 रन का निकला और मैदान पर नक्कीच आता मात्र अंतिम षटक मार्गस्थ असेल मैदानावरती आणि मात्र स्ट्राईक एंडवरती पाहतोय गणेश हा आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळाला नक्कीच त्याच्या बॅटमधून भारदार फटके आतापर्यंत पाहायला मिळाले परंतु अंतिम षटक अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सांघिक धावसंख्या 36 धावांवरती नक्कीच 50 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा गणेश याच्याकडनं पाहायला मिळेल मोठे फटके टोलण्याचा प्रयत्न नक्कीच होईल पण बघणं शेष असेल मैदानावरती गोलंदाज पाहायला मिळतोय निखिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्गवरती अंतिम 6 चेंडूंची जबाबदारी घेत तर स्ट्राईक एंडवरती गणेश पाहायला मिळतोय अच्छी गेंद खुद के निकला बिल्कुल जड़ में गेंदबाजी पैरों में गेंदबाजी ये देखिए ये मडगांव टीम को आज ग्राउंड फील्डिंग पर थोड़ा सा बिल्कुल अच्छा काम करना पड़ेगा दो बाउंड्रियां छोड़ी एक कैच छोड़ा एक ये मौका छोड़ा वहां पर 2 रन वहां पर बने और छोटी छोटी जो गलतियां होती है ना उन गलतियों से आप बिल्कुल जल्दी सुधर जाइए अन्यथा मुश्किल होगा जब बाद में आप बैटिंग करें ना तो चेसिंग करना आसान होगा क्योंकि 38 पर पहुंचा टीम का स्कोर अगर यहां से एक शॉट 45 दूसरा शॉट 50 मैदान पर आता मात्र चांगला फटका
शॉर्ट पिचचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु चेंडूचा प्रवास डिक्लेअर झोनच्या दिशेने जाईल. घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. नक्कीच एक चांगला फटका गणेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता, परंतु वाऱ्याची झुळूक आणि मात्र चेंडूचा प्रवास हा डिक्लेअर झोनच्या दिशेने पाहायला मिळतोय. एकदम नक्कीच मेल्या फटक्यावर आणि एकेरी धावाने नक्कीच धावसंख्या 39 धावांवरती. तब्बल पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल मैदानावरती. 39 धावा धावफलकावरती. 50 धावांचं लक्ष्य असेल नक्कीच ते म्हणजे निरवडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. देखिए दोनों टीमें अगल बगल के आसपास के मतलब एक ही जगह पर रहती है, एक ही एरिया में रहते हैं, पहचानते हैं एक दूसरे को, खेलते हुए किस तरह से खेल सकते हैं, क्या बॉलिंग कर रही है, सब कुछ खूबियां कुछ खामियां सब कुछ जानते हैं, इसलिए आसान हो रहा है दोनों को इस मुकाबले में। शॉर्ट गेंद ऑन साइड पर बिल्कुल शरीर का जो वेट था वो पीछे रखा, ऑन साइड पर ताकत लगाई बाबर ने, लेकिन टाइमिंग हुई नहीं, मतलब पहुंची गणेश के हाथों में स्ट्राइक और टोटल स्कोर भी पहुंचा। इस वक्त 40 रन मैदान पर, अभी भी कुछ गेंदे बचे, मतलब एक शॉट अगर गणेश के बल्ले से निकलता है, जो अभी तक गणेश सेट है खिलाड़ी, जो शुरू से लेकर आक्रमण किया मैदान पर, वन डाउन जरूर पहुंचा, पहली गेंद रिवर्स पर चौवा, उसके बाद छक्का, उसके बाद चौवा, ये कुछ आक्रमण बैटिंग शुरू की इस माहौल पर भी एक बड़ा शॉट चाहिए इस टीम को। और इस बार हुक किया फिर से ऑन साइड पर, जहां पर डिक्लेयर जोन है। किस्मत अगर अच्छी होती है, यहाँ पर पूरा अगर पिच होता ग्राउंड, तो शायद 2 बड़े शॉट आपको देखने को मिल जाते मैदान पर, लेकिन यहाँ पर एक ही रन बना, टीम का स्कोर पहुंचा 41 रन पर। नक्कीच सर, नशिबाची साथ ही गणेशला मिळत नाहीये. 2 फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. बहारदार फटके होते, शॉर्ट पिचचे चेंडू होते, परंतु ते फटके दोन्ही डिक्लेअर झोनच्या दिशेने पाहायला मिळाले. थोडीशी नशिबाची साथ ही गणेशला आता मात्र मिळत नाही. पहिल्या नक्कीच सुरुवातीला चांगले त्याच्या बॅटमधनं फटके पाहायला मिळाले, परंतु आता थोडी नशिबाची साथ त्याला मिळत नाहीये. आता मात्र चांगला फटका बाबलच्या बॅटमधनं चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण करतोय रंजन केणे स्क्रीनवरती येतोय. मुल्तान का सुल्तान, इस तरह फील्डिंग देखिए, गोल्डन मैन इस नाम से भी इनको जाना जाता, पूरे मड़गांव में उनकी पहचान इस नाम से शुरुआत में हुई थी। उसके बाद तब हाल ही के प्रतियोगिता में बिल्कुल एक बेहतरीन माहौल पर माली का विजेता मुल्तान का सुल्तान उसे कहा गया। क्या बैटिंग की उस खिलाड़ी ने, और आज उसी अंदाज की बैटिंग चाहने वालों को देखने को मिल सकती है इस मुकाबले में। क्या बड़े शॉट के साथ इस ओवर की समाप्ति होगी मैदान पर। अगर मौका इस्तेमाल किया, शफल के ऑन साइड पर खेला, मिड विकेट पर पहला रन बहुत तेज निकला, हालांकि कॉल उतना अच्छा, थ्रो बिल्कुल सटीक निकला स्ट्राइक एंड पर, लेकिन तब तक दूसरा रन निकला, ये और बहुत सुंदर निकला। इस ओवर में कोई बड़ा शॉट बिल्कुल खर्च नहीं हुआ, लेकिन विकेट भी नहीं निकला, लेकिन टीम का स्कोर मैदान में चला 44 रन पर, और जिससे पीछे यहां से लेकर इस वक्त मड़गांव टीम को चाहिए 45, मतलब पहला और 16 का, उसके बाद 6 रन का, उसके बाद 13 रन का, और इस ओवर में मैदान पर निकले सिर्फ 8 रन मैदान पर। नक्कीच आता 45 धावांचे आव्हान असेल ते म्हणजे मळगाव संघाला. आता मात्र 45 धावांचं आव्हान असेल हा सामन्या दरम्यान. आणि मात्र मी रितेश अणसुरकर आणि सर कृष्ण देवजी तुमची थोड्या वेळासाठी विश्रांती घेतोय, आणि मात्र नक्कीच आमंत्रित करतोय बड्डे बॉय सुमित कासेकर सर, आणि तसेच त्यांच्या सोबत आवाज ऐकूया विंगुर्ले गावचा बुलंद आवाज मिस्टर योगेश परब सर. धन्यवाद. क्रिकेट संघ कर्णधार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या.
चेक चेक हेल हेल चेक हेल चेक हेल 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 चेक चेक हॅलो, धन्यवाद कृष्णादेवजी सर, धन्यवाद. धन्यवाद अनसुरकर. स्पर्धेचा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना 45 धावांचा पाठलाग. योगेश, दोन्ही संघ अगदी जवळचे संघ, शेजारी संघ आणि या दोन्ही संघादरम्यान हा महत्वपूर्ण नॉकआउटचा सामना. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे मळगाव क्रिकेट संघाला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रंजन केळी आणि त्याच्या बरोबरीला अक्षय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही क्रिकेट संघ तुल्यबळ क्रिकेट संघ आपण पाहतोय. शेजारी गावातील क्रिकेट संघ आज परस्परांविरोधात खेळताना या आरवली चषकाच्या माध्यमातून खेळताना बघायला मिळते. पण सुमेश, सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर दोन क्रिकेट एक अष्टपैलू कामगिरी करणारे आपल्याला बघायला मिळत आहेत. एका बाजूनं या वर्षीचा मोसम ज्या खेळाडूंना गाजवलाय तो रंजन केणी मडगावचा सुलतान आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूनं निरवडी गावचं नाव ज्यानं आपल्या नावानं रोशन केलं पंचायत लेवलच्या स्पर्धेला. आयकॉनच्या स्वरूपात बरेच मोठ्या स्पर्धेमध्ये बऱ्याच मोठ्या खेळाडूंसोबत जो खेळला आणि त्याचा अनुभव घेऊन जो मैदानाच्या आतमध्ये आपल्या घरच्या संघातून खेळतोय तो सर्वेश नाईक आपल्याला बघायला. हल्लीच्या 2 वर्षात या पण खेळाडूंना अनेक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेत. सांघिक धावफलक 24 चेंडू 45चा पाठलाग करायचा आहे. मी प्रथमतः म्हणेन फायटिंग टोटल आहे मळगाव क्रिकेट संघासाठी आणि बघूया कशा पद्धतीने सामना हा समाप्त होतोय. गोलंदाजी मार्कवर सर्वेश नाईक बघायला मिळेल. स्ट्रायकर एंडला सज्ज आलाय तो फलंदाज अक्षय, नॉन स्ट्रायकर एंडला मडगावचा सुलतान, ज्यानं या वर्षीचा मोसमच अनेक रसिक प्रेक्षकांचं गोवा राज्य, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रसिक प्रेक्षकांची मनं ज्यानं आपल्या बाजूनं खेचून आणली आणि बरेच फॅन फॉलोईंग त्याचे आपल्याला बघायला मिळाले. तो मडगावचा सुलतान रंजन केणी मैदानाच्या नॉन स्ट्रायकर एंडला बघायला मिळतोय. 45 धावांचा पाठलाग आणि 4 षटके. या मैदानाचा विचार केला तर हे चांगलं फायटिंग टोटल जे लढण्यासाठी आणि सामना रोमहर्षक बनण्यासाठी देखील. पहिला चेंडू असेल सर्वेश नाईक, लेफ्ट ऑफ राऊंड विकेट. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, बॅटची बाहेरील कडा घेतली. निर्बंध क्षेत्रात चेंडूचा प्रवास 1 या धावेने सुरुवात झाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक. संघाचा प्रमुख गोलंदाज आहे, या संघाचं हे अस्त्र आहे प्रमुख गोलंदाजाला सन्मानजनक क्रिकेट खेळावा. एकेरी धावसंख्येनं पहिल्या षटकात 8 ते 10 धावा जमवल्या. उर्वरितच्या स्लॉक ओव्हरला रंजन केणी राजा राजा नाटेकर 20 फुट फलंदाजीनं बाकी आहे. पण सुरुवातीला मी म्हणेन सामन्याच्या एका ताकदीनं खेळायचं आहे बाळूला मळगाव क्रिकेट संघाला, तर रंजन केणीला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात थांबावं लागेल. रंजनची संयमी खेळाडी, त्याचबरोबर ज्याप्रमाणे तो गेअर चेंज करतो सामन्याला पाहून. मळगावचा सुपरस्टार पहिला चेंडू पुढे होता. थोडासा खोलवर टप्प्याचा सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आतील कडा घेत असताना चेंडू जर पाहिला तर शॉर्ट लेगला स्थिरावलाय. तर धाव चेंडूला सुरुवात. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतोय. एका बाजूनं मडगावचा सिताराम तर दुसऱ्या बाजूनं आपण पाहतोय सर्वेश नाईक हा अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू. कबरचा देखना पटका जमलेला गरंगचा जर आपण पाहतोय डीप फलंदाज कार्पेट पद्धतीचा पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रम्बल झाला. परतीची फेक येईपर्यंत एकेरी धावसंख्या आपण पाहतोय. रंजन केणीला माहिती आहे सर्वेशच्या ओव्हरला जोखीम पत्करायची नाही का, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडूंवर आपण कुठच्याही क्षणी सामना आपल्या बाजूने खेचून आणू शकतो. ती संयमी क्रिकेट. पण सर्वेशला सांगितले पहिले 6 चेंडू तुला एका ताकदीनं टाकायचा आहे. यावी चांगला चेंडू पुन्हा एकदा पुढे होता. एक्स्ट्रा कवला फटका, त्याच क्षेत्रात खेळ आहे. 1 धाव आहे चेंडूवरती मिळेल. क्षेत्ररक्षण खूप चांगले झाले. क्षेत्ररक्षणाचा विचार केला एक्स्ट्रा वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक लावलाय 30 सर्कलच्या बाहेर आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफ डीप काव कॉर्नरच्या अगदी त्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक गणेश करगुटकर पाहायला मिळतो आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील आतापर्यंत अचूक टप्प्यावरती पाऊटपेच्या पहिल्या षटकात. मोठा फटका रंजन केणीच्या बॅट मधून. रंजन केणी ब्रँडेड फटका ज्यासाठी त्याची खासियत आहेत आणि हे फटके ज्यावेळी रंजन केणीच्या बॅट मधून येतात त्यावेळी आमचे अजून एक मेन पंच आहेत त्यांची आठवण आली उत्तम मोठे जिम. कारण उत्तम मोठे खेळत असताना जे फटकेबाजी खेळायचा पॉइंटला षटकार सहजी टोलवायचा त्याचं आठवण करून त्याला रंजन केणी ब्रँडेड फटका बघायला मिळत. एका बाजूने सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय 9 धावा धावफलकावर. पहिला मोठा फटका पावपेच्या या षटकातील रंजनच्या बॅटमधून. याही वेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा बॉटम हॅडचा चांगला वापर केला. ऑन साईडला मिड विकेटला फटका खेळा. क्षेत्ररक्षक आलेत वेगात गतीने चेंडू रोखण्यासाठी. गणेश करगुटकर त्या ठिकाणी तैनात होते. चांगले क्षेत्ररक्षण अगदी पायाने चेंडू आत ढकललाय. महत्वाच्या धावात जरूर 2 रोखल्यात परंतु खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती ज्याप्रमाणे मनगड्याच्या साहाय्याने फटका खेळा रंजन याने
या 2 धावा अंतिम चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. 45चा पाठलाग करताना प्रति षटकामध्ये ज्या 11 पाहिजे होता ते 11 तर सुरुवातीलाच पॉवर प्लेला आले आहेत. एक मोठा फटका रंजन केणीचा. ऐन मोकेच्या क्षणी ज्या खेळाडूंना फुटबॉल पद्धतीने चेंडू थांबवला संघासाठी महत्वाच्या 2 धाबा रोखल्यात. 11 तर बनले आहेत बिनबाद. 11 टीम मीटिंग लागली आहे. बाउंड्री चेक करण्यासाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची पण मदत घेतली जाईल. टेनिसक्रिकेट.in आणि त्याची पूर्ण टीम आमच्यापर्यंत सोडेल. जर चेंडू सुरक्षित अडवला असेल तर 2च धाबा या बाळू 11 मळगाव क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये जमा होतील. जर समजा क्षेत्ररक्षकाचा तोल गेला असेल तर बोनस स्वरूपाच्या अजून 2 धाबा आहेत. धावफलकावर धावफलक वाढला जाईल. पण थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. तिसरे पंच सोडले आहेत. योग्य तो निर्णय आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये येईल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजून एका निरवडे खेळाचा उभरता सितारा आपल्याला बघायला मिळतोय. वेगवान गोलंदाजीनं ज्यांना अनेक फलंदाजांना रोखून ठेवलंय. रफ्तार का सौदागर वेगावर सवार होऊन जो गोलंदाजी पसंत करतोय. बऱ्याच मोठमोठ्या फलंदाजांसाठी या ठिकाणी विध्वंसक गोलंदाज म्हणून त्याची कॅटेगरी तो गणेश करंगुटकरनं सुरुवातीला पाया तर मजबूत केला निरवडे क्रिकेट संघाचा फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी मार्कवर तो सज्ज झालाय. निरवडे संघातील उभरता सितारा यंग टॅलेंट सेफ फक्त 2च धावा आपल्याला बघायला मिळतील. गणेश करगुटकर गोलंदाजी मार्कवरती. आपल्या वेगासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज दुसऱ्या षटकादरम्यान. गणेशचा पहिला चेंडू फुल टॉस स्क्वेअर लेगला फटका खेळ आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. मेतील धावा 4 चौकार. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून या फुल टॉस चेंडूवरती हा चौकाराचा टोल बसवलाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 15 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. सुरुवातीला जर विचार केला तर गणेश करंगुटकरला वाईट यॉर्कर करायचा होता. चेंडू पहिला चेंडू ऑर्मअप पद्धतीचा हातातून निसटला गेला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू अंगावरील त्याला दिशा देणे डीप स्क्वेअर लेगला आपल्याला बघायला मिळाला आणि चौकाराचं रूपांतर जो एक मोठा फटका पाहिजे होता तो सुरुवातीच्या चेंडूवर तर निघालाय गणेश करंगुटकरच्या. दुसऱ्या बाजून जर पाहिलं तर रंजनची सैमी खेळी परंतु अक्षयला थोडंसं आक्रमक क्रिकेट आता मैदानात खेळले जाते. चांगला चेंडू पायावरती होता. स्क्वेअर लेगला फटका खेळा. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण देखील परंतु पैकी जर पाहिले तर थोडीशी खराब बॅकअप निघालाय. परंतु या दरम्यान एक धाव अक्षयच्या बॅटमधून आणि सांघिक धावसंख्या 16 धावा धावफलकावर. स्वयंभू कोंकणेश्वर वेंगुर्ला क्रिकेट संघ आणि मातोन क्रिकेट संघ आपल्याला लास्ट कॉल टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. 45 धावांचा पाठलाग 16 धावा तर बनला या धावफलकावरती. रंजन केरी कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळले जाते. चांगल्या चेंडूला सलमान सिंगल डबल धावा आणि त्याचबरोबर खराब चेंडूवरती जे मोठे फटके देखील येणं खूप महत्वाचं. धावांचा पाठलाग करण्यासाठी ते मोठे फटके देखील ते सातत्याने खेळले जात आहेत. या 45 धावांचा पाठलाग करायचा असताना की एंडवरती रंजन सज्ज असेल पुढील चेंडू खेळण्यासाठी. रंजनच्या बॅटमधून जो एक मोठा फटका पाहिजे तो एक मोठा फटका आलाय. सुरुवातीला अक्षयच्या बॅटमधून आलाय उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत. गणेश करंगुटकर सज्ज झालाय. आडव्या बॅटला फटका टोळायचा प्रयत्न होता. लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने दंडात्मक केलाय. ते गोलंदाजाला गणेश करंगुटकरला 2 समांतर करत अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 17 धाबा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 17 धाबा धावफलकावर षटक क्रमांक 2 आहे. प्रगती पथावर थोडस महागडी षटका आपण पाहतोय ती निरवडे क्रिकेट संघाच्या कोट्यातून. मोठा फटका पण फटका हा फसलाय. रंजन केनीची धोक्याची घंटा वाजले. मिस टायमिंगचा फटका. त्याला उंची होती दुरी न होती त्या फटक्याला आणि ज्या ठिकाणी सेव्ह अँड स्क्रीनवर आला तो म्हणजे सर्व्हिस स्ट्राईक आपल्याला बघायला मिळालाय. आणि रंजन केनी ज्यानं एका षटकारानं आगाज केला होता. संयमी क्रिकेट मॅच फिनिशर ज्याच्याकडे ताकद आहे पण ऐन मोक्याच्या क्षणी समोरील चेंडू त्याचा मोह आवरला नाही. न आवरलेला मोह हा प्रतिस्पर्धी संघाचा टाळ्यांचा आवाज करून त्याचा फटका फसला गेला. त्यावेळी जल्लोष बघायला मिळाला निरवडे क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. विकेट खूप महत्वाची होती रंजन केनी याची कारण संयमी आणि आक्रमक क्रिकेट खेळणारा हा फलंदाज हा खेळाडू यावेळी थोडासा जर पाहिलं तर आपला संयम तोडतोय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात आपले विकेट गमावले. सर्वेश नायकाचं चांगलं झेल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते आणि गणेश करंगुटकर याने ही प्राइस गोल्डन विकेट मिळवली. आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय. रंजनला माघारी पाठवलंय. सन्माननीय रंगनाथ कुडव यांच्या शुभ हस्ते शेवटचे क्वार्टर फायनलच्या सामन्याचा टॉस केला जातोय. दोन्ही कर्णधार पोहोचलेत आणि मैदानाच्या आतमध्ये राजा ओंके राजा नाटेकर हा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज राजा नाटेकर
मळगावचा हा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजाला आज चांगली खेळी करावी लागेल. सुरुवात खूप चांगली करून दिली आहे रंजनाने, अक्षयाने, परंतु या सुरुवातीला त्या विजयाच्या दिशेने परावृत्त करावा लागेल. 17 पे खतरा होता, तो खतरा फलंदाजाला तर आलाय, पण त्यानंतर एक डाव सावरावा लागेल बाळू मडगाव क्रिकेट संघासाठी खेळत असताना. कारण एका बाजूला हे क्रिकेट संघ कित्येक वेळा एकत्र खेळताना, एकत्र प्रॅक्टिस करताना बघायला मिळत आहेत, पण आज दोघांचे एकमेकांना कसे दुवे माहिती आहेत. तशा पद्धतीनं गोलंदाजी असेल गणेश करंगुटकरची, तशा पद्धतीची फलंदाजी असेल ती राजा नाटेकरची. काय फटका टोलवलाय, पण नो मॅच लाईन मध्ये ऐन मोकेच्या क्षणी क्षेत्ररक्षकाने वाटलं होतं चेंडू आता नो मॅच लाईन मध्ये पडतोय. राजाच्या मुखवट्यावर प्रश्नचिन्ह उभं करताना या स्पर्धेचा कॅच ऑफ द डे ऐन मोकेच्या क्षणी हात त्यानं समोर केला, आणि हे झेल असतात, हे झेल हाताला चिपकले जातात सहजासहजी. ज्यावेळी ट्राय करतो त्यावेळी सुटले जातात, पण ऐन मोकेच्या क्षणी त्यानं ताकद लावली. त्याला माहिती होतं राजाचा विकेट आपल्या क्रिकेट संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. कॅचेस विन द मॅचेस. कठीण झेलाचं रूपांतर साध्या सोप्या झेलामध्ये करणं म्हणजे क्रिकेट, आणि साधं सोपं झेल सोडणं म्हणजेच क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे. फक्त फलंदाज आणि गोलंदाज कधीच मॅच जिंकून देऊ शकत नाहीत. कधीतरी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक देखील अशा प्रकारचे झेल पकडत असताना, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं करत असताना आपल्या संघाला तो विजय देखील देऊन जात असतात. आणि त्यातील हा झेल असेल निरवडे क्रिकेट संघासाठी, या सामन्यातील हे कलाटणी असेल की हा सामन्यातील हा विजयी झेल असेल. 100 रुपयाचं पारितोषिक घेत आहे सन्माननीय दिलीप कुडव कडून. त्या क्षेत्ररक्षकाला त्यानं झेल टिपलाय. सुमे झेल नाही तरी ते मॅच जिंकले की काय निरवडे क्रिकेट संघानं, हे चित्र स्पष्ट आलंय. पण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय समीर मळगावकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अक्षय एका चौकाराच्या जोरावर नॉन स्ट्रायकर एंडला ज्यावेळी रंजन केनी बाद झाला त्यावेळी सर्व शांतता झाली, आणि राजा नाटेकरचा ऐन मोकेच्या क्षणी हातामध्ये टिपलेलं झेल. गणेशचं पुनरागमन, परंतु यावेळी मोठा फटका. समोर खेळ आहे, वाईड स्लॉंग ऑनला चेंडू हवाई सफर करेल विकेट मागील 2 चेंडूवरती, परंतु हा मोठा फटका थोडासा दबाव हटवणारा. एक आलाय, दुसरा गेला, तर तिसरा आला, त्यानं षटकार टोलावली. कारण प्रत्येक खेळाडू मळगाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून पण सेट होऊन आला समीर मळगावकर, आणि समीर मळगावकरनं अजून एकदा पुन्हा एकदा विजयाच्या आशा अपेक्षा वाढवायला सुरुवात केली आहे. 23 धावा आहेत धावपलकावर. यावेळी चांगला चेंडू गणेश याचा वाईड यॉर्कर हलक्या हाताने फटका खेळलाय. स्वतः प्रयत्न करत होता चेंडू रोखण्यासाठी, परंतु फटका खेळल्यानंतर ते चांगलं ताळमेळ देखील. एक धाव पुढे करण्यासाठी फलंदाज समीर आणि अक्षय याच्या दरम्यान एक या धावेने सांघिक धावसंख्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावांचा पाठलाग करत असताना धावपलकावर 12ची सरासरी राखली आहे. 24 धावा बनल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात विजयासाठी अजूनही करायच्या आहेत येणाऱ्या 12 चेंडूवरती 21 धावा. 12 चेंडू 24 तर बनल्यात, 12ला 21 करायचं आहे म्हणजे एका दुसरं याच जोडीवर दारोमदार असेल बाळू इलम मळगाव क्रिकेट संघाचे. आमचे बाळू इलम मळगाव क्रिकेट संघ, बाळू आमचा जवळचा मित्र आहे, आणि तो प्रतीक्षा करतोय. राजाचा ज्यावेळी विकेट गेला तेव्हा बाळूचं जे मुखवट्यावर चित्र थोडंसं नाराजीचं बघायला मिळालं, थोडंसं लग्न होतं की काय दीपक आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्यानंतर समीर माळगावकरनं ज्यावेळी षटकार टोलवला त्यावेळी सामना परत पलटवार केलाय. तो मात्र मळगाव क्रिकेट संघ, निरवडी क्रिकेट संघाच्या कोट्यातून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पियुष आपल्याला बघायला मिळतोय. उर्वरितचे 12 चेंडू 12ला 21 करायचे. 2 मोठे फटके हे मळगाव क्रिकेट संघासाठी, आणि एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे ते मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, तो निरवडी क्रिकेट संघाला. तिसऱ्या षटकाची सुरुवात पियुष गोलंदाजीसाठी, आणि हे षटक खूप महत्वाचं असेल निरवडे क्रिकेट संघासाठी आणि मळगाव क्रिकेट संघासाठी. पुढे टाकलाय चांगला चेंडू, लेन चेंडू वेगात गतीने टाकला. थोडेसे बॅकफूटवरती निघाले फलंदाज समीर, कट करण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने सुरुवात केली. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती. बॉलरच्या ऍक्शन नंतर पियुषच्या समीरला दुध अवस्था आली. मैदानाच्या आतमध्ये फटका जोरकस फटका मारवा की हलक्या हाताने खेळावा, सोडून दिला तो चेंडू. बोनसच्या स्वरूपात अजून एक धाव मिळेल. एक या धावसंख्येनं 25 तर बनलाय. 25 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या होतल्यात. संघाचे 2 सितारे माघारी परतलेत, पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही पण लढत देणार हे चित्र समीर माळगावकरनं दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा वाईड ओव्हरकटचा प्रयत्न, हलक्या हाताने फटका खेळात. जर पाहिले तर रणनीती पियुषाची देखील उजव्याशीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने. पहिला चेंडू देखील अगदी अचूक टप्प्यावरती, दुसरा चेंडू थोडासा खराब उजव्याशीच्या बाहेर, परंतु यानंतर पुन्हा एकदा एक चांगला चेंडू ज्यावरती फक्त एकच धाव खर्च होत आहे, आणि त्यामुळे सागिक धाव संख्या 26 धावा धावपलकावर. 26 धावा धावपलकावर. स्ट्राईकला सलामीचा अक्षय सज्ज झालाय.
आडव्या बॅटनं फटका टोलवा इरादा होता. बॅटची हलकीशी धुंद आवाज आला. यष्ट्यांच्या मागे शरद बांदिवडेकरांना आपलं काम पूर्ण करत तिसरा गडी बाद झालाय माळू 11 मळगाव क्रिकेट संघाचा. तो अक्षय हा एका चौकाराशी नटलेली खेळी झाली आहे समाप्त. आणि आता मात्र कमबॅक केलाय पियुषनं थोडीशी आगेवेगळी एक्स्ट्रा वेगानं धावतो. तो थोडासा थांबतो, वेळ घेतो, रीड करतो फलंदाजाला आणि त्यानंतर चेंडू टाकतो. त्यामुळे हे नवदीप खेळाडू थोडंसं सुरुवातीला त्याला बाचकले आहेत. नक्कीच थोडासा अनुभव कमी पियुषकडे, परंतु यष्ट्यांच्या मागे ज्याला टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव, बऱ्याच सामन्यांचा अनुभव शरद बांदिवडेकर, आणि तो प्रत्येक चेंडूवरती ती रणनीती सांगतोय पियुषाला देखील. आणि त्या रणनीतीवरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीचा अंदाज घेतलाय. मागील काही साखळी फेरीचे सामने याच खेळपट्टीवरती, आणि तो अंदाज घेत असताना पियुष याने देखील या महत्वपूर्ण सामन्यात या षटकात चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. शरद बांदिवडेकरनं सुरुवातीलाच त्याला कानमंत्र दिला. चेंडू बळीपासून दूर चेंडू ठेवून ज्यावेळी स्लॉट मध्ये येईल त्यावेळी समीर मळगावकरच्या स्लॉट मध्ये गणेशनं समोर ठेवला. त्याला पहिल्या चेंडूवर त्याला षटकार टोलवला. जेवढे दूर चेंडू ठेवशील चेंडू बळीपासून निर्धाव चेंडू येतील, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघावर प्रेशर येईल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. हे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे निरवडे क्रिकेट संघाच्या कोट्यातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शंकर दाखल झालाय स्ट्रायकी एंड वरती. या संघातील अजून एक विस्फोटक फलंदाज, परंतु आज विस्फोटक फलंदाजी ही महत्वपूर्ण षटक करावी देखील लागेल. पुढे टाकला बॅटची बाहेरील कडा फ्लाइंग स्लिपला, ज्या ठिकाणी धावसंख्येला निर्बंध घोषांकी क्षेत्र एकच धाव्या चेंडूवरती. शंकर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि हे समीकरणचा पाठलाग करत असताना एका बाजूनं समीर मळगावकर आणि शंकर आहे. पण या शंकरला आता या कडकुना तिसरा डोळा पण उघडावा लागेल, तर हे चित्र थोडंसं सोपं होईल. 27 धावा धावपलकावर. चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलवा टप्पाचा चेंडू, ड्राईव्ह केला, शॉट कव्हरला, क्षेत्ररक्षक होते, थोडेसे फंबल झाले आणि याचाच फायदा उठवला देखील. क्षेत्ररक्षकाचा कचदवा आणि त्याचे ढिलाई पडा याचा फायदा उठवत असताना एक धाव समीरच्या बॅटमधून सागिक धावसंख्या 28 धावा धावपलकावर, 45 धावांचा पाठलाग. तिसरं षटक खूप महत्वाचं, आणि या षटकादरम्यान ज्याप्रमाणे गोलंदाजी पियुष करतोय मोठ्या फटक्याला पूर्णतः रोखलं या गोलंदाजाने. देखना फटका बघायला मिळतो. अपरकटचा स्क्वेअर कटचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत आहे. एकेरी दुहेरी धावसंख्या गोलंदाजावरचा दबाव त्याचे चांगल्या चेंडूंवर. ज्यावेळी एकेरी दुहेरी धावसंख्या आले अंतरिमचा चेंडू त्याने पुढे टाकला, स्लॉट मध्ये टाकला, वाईट हॉर्कर करण्याचा प्रयत्न होता पण पॅटच्या मधोमध गेला आणि चेंडूला एक अपरकटच्या स्क्वेअर कटच्या फटक्याने डीप पॉइंटला एक चौकारात रूपांतर करत 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 32 धावा धावपलकावर 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अंतरिमचं षटक आहे. राजा राटेकरांना सांगितलं एक मोठा फटका बाळू मळगाव क्रिकेट संघाचा विजयाचे दरवाजे उघडेल आणि 6 चेंडू आणि समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. ते 13 धावा धावपलकावर 45चा पाठलाग करत असताना खोलवर फलंदाजी आहे मळगाव क्रिकेट संघात, आणि ती खोलवर असणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रंजन केनीने चांगली सुरुवात केली, अक्षयने देखील त्यांची साथ चांगल्या प्रकारे दिली. त्यानंतर राजा नाडेकर सुस्तात माघारी परतलाय. कुठेतरी त्यावेळी वाटलं की सामना थोडासा कठीण बनेल मळगाव क्रिकेट संघाला, परंतु 2 विकेट गमावल्यानंतर समीर मळगावकर याच्या बॅटमधून तो मोठा फटका, आत्मविश्वास दुणावणारा मळगाव क्रिकेट संघासाठी देखील. आणि आता समीकरण 6 चेंडू आणि 13 धावांचं हे समीकरण. 6 ला करायचं आहे 13 आणि गोलंदाजी मार्कवर ओमकार सज्ज झालाय. क्विंटल या नावानं भरपूर प्रसिद्ध आहे. ओमकार बांदिवडेकर बंधू आणि शरद बांदिवडेकरचा बघायला मिळेल. त्यांच्या मागे शरद असेल आणि बघूया 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. समीर स्ट्रायकी एंड वरती. पहिला चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, गोल्डन स्पॉट वरती चेंडू पडला, त्यानंतर अतिरिक्त उंची प्राप्त केली, सरप्राईज केले, चेंडूने शरीराचा वेध घेतलाय आणि 1 धाव्या चेंडूवरती. मी म्हणेन चेंडू सुमेध या चेंडूवर मोठा फटका पाहिजे होता. थोडासा मागे टाकलेला चेंडू होता आणि मागे टाकलेल्या चेंडूवर जर मोठा फटका आला असता डिप स्क्वेअर लेगला आणि पॉइंट लेगला तर त्याचा फायदा झाला होता. तो मैदानाच्या आतमध्ये तो मात्र सुवर्ण संधी होती आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करायचा होता तो समीर मळगावकरला आपल्याला बघायला मिळतोय. आज वासुदेव गौडेची फटकेबाजी बघायला मिळेल. कालचं सत्र सकाळचं त्यानं गाजवलंय, त्याचं आगमन झालंय. मोठा फटका शॉर्टम पुलचा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मिड विकेटला सेफ हँड आपल्याला बघायला मिळतोय. गणेश करगुटकर स्क्रीनवर आलाय आणि झेल बादच्या स्वरूपात तो माघारी परतलाय. शंकरचा प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी, कारण अजूनही 12 धावांचा पाठलाग येणाऱ्या 5 चेंडूवरती होता आणि त्यासाठी तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये थोडासा कमी गतीने टाकलेला चेंडू बॅकवरती निघाले. फटका खूप चांगला होता, टायमिंग देखील तेवढाच जुळला होता, परंतु थोडीशी ताकद अपुरी पडली शंकरची आणि मिड विकेटला एक चांगला आणि सेफ हँड जेल गणेश करंगुटकर याने टिपले.
महत्वपूर्ण विकेट, चौथा धक्का. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय साहेब गावचे प्रथम नागरिक आरवली ग्रामपंचायत सरपंच समीर कांबळे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षात स्थानापन्न व्हा. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील हे मात्र सुंदर लढती आपण पाहतोय. आता करायचं आहे 4 चेंडूला 12. 12th मॅन जरासा नाराज आहे. ज्यावेळी निरंजन केनी माघारी परतला त्यावेळी थोडासा तो नाराज झाला आणि नाराज झाल्यानंतर आता बघूया गणेश गेलाय मैदानावर, तो श्री गणेशा करेल की काय हे चित्र असेल. 4 बॉलला 12 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर ज्या कामासाठी क्विंटल उर्फ ओमकार बांदिवडेकरला आणलं होतं ते काम त्याने जर सुरेख केलंय आणि त्यानंतर बघूया समीर माळगावकर हा मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यानं एक मोठा फटका जरूर टोलवलाय. या चेंडूवर जर एक मोठा फटका येईल तर सामन्याची रोमांचकता आपल्याला बघायला मिळेल. कारण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ हे दोन्ही शेजारील क्रिकेट संघ आणि शेजारील क्रिकेट संघातील दोन्ही काही ठिकाणी मात्र परस्परांविरोधात लढत करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन्ही क्रिकेट संघ शेवटच्या क्षणापर्यंत हरायला तयार नसतील कारण दोन्ही क्रिकेट संघ तेवढेच ताकदीचे आहे या पंचायत लेवल स्पर्धेचे. बैठा फटका घुटना देगो सिक्सर देख वाला फटका टोलवायचा होता. तर बांदिवडेकर चालाकृती केली होती गोपाळ भट्टासारखी. मोकेच्या क्षणी या ठिकाणी लक्ष वेधून राहिलेला गणेश आपली विकेट बहाल करतोय. तो स्ट्राईकला आणतोय समीर माळगावकरला. आता बघूया समीर वर्सेस ओमकारी लढत असेल. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 6-13ची हा सामना आणि 3-12 वरती हा सामना पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र कडक ऊन आणि त्या कडक उन्हात हा कडक सामना, जशी प्रेक्षकांची अपेक्षा असते की एखादा सामना तरी रोमांचक पाहायला मिळावा आणि त्यातील हा सामना या दोन्ही बलाढ्य संघातील नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत. नॉन स्ट्रायकी एंडवरती स्ट्रायकी एंडवरती समीर माळगावकर ज्यांनी मोठ्या फटक्याने स्वतःच्या इनिंगची सुरुवात केली होती. क्षमता, ताकद आणि ती गुणवत्ता देखील या बॅटरकडे आहे. परंतु आता संधी असेल आपल्या संघासाठी हिरो बनण्याची देखील. 3 चेंडू 12 धावा. षटकातील पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवरती ओमकार रायटा मोर द विकेट असेल. पुढे टाकलाय चांगला चेंडू खोलवर टप्पाचा अलॉंग द कार्पेटचा फटका लॉंग ऑफला खेळाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाला चांगले क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी खराब. दुसऱ्या धावेकडे केलेले प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजगत्या पुढे होताना पाहायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. फटका जर पाहिला तर चांगला तेवढाच होता परंतु 2 धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 35 धावफलकावर 45चा पाठलाग करत असताना 2 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 2 चेंडू 10 धावा हे समीकरण आहे आणि त्यासाठी समीर माळगावकर जो सेट होऊन आला टेकआउट मधून त्याची सेट फटकेबाजी असेल. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. सुंदर चेंडू खोलवर टप्प्यावर चेंडू बघायला मिळाला. त्यावर एकेरी धावसंख्या आणि आता जवळ मात्र सामना जवळ विजयाचे दरवाजे उघडे केलेत निरवडे क्रिकेट संघानं. समीकरण आता असेल 1 बॉलला 8. ज्यावेळी राजा नाटेकरचं झेल टिपलं गेलं ऐन मोकेच्या क्षणी त्यावेळी अर्धी मॅच आपल्या कब्जा केली आहे ती निरवडे क्रिकेट संघानं. क्लीन बॉल सोडून दिलं होतं व्हाईट बॉल साठी आणि त्यानंतर तिरपळीच्या स्वरूपात तब्बल 8 या धावसंख्येने मागे राहिला. ज्या 8 धावा मळगाव क्रिकेट संघासाठी अतिरिक्तच्या स्वरूपात आल्या. ज्या क्षेत्ररक्षकानं जे समोरील एक चौकार सोडली आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या आणि डीप मिड विकेटच्या मधून जे मात्र क्षेत्ररक्षक प्रबळ क्षेत्ररक्षण झालं. ऐन मोकेची शैली सुटलेला झेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. त्यातील 2 धावा ह्या भरपूर काही सांगून जातील ते बाळू 11 मळगाव क्रिकेट संघाला. ज्या चुका झाल्या मळगाव क्रिकेट संघाकडून त्या नक्कीच सतावत आहेत. हा सामना पराभव झाल्यानंतर मळगाव क्रिकेट संघासाठी परंतु निरवडे क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन. ज्याप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील सिद्ध केलाय निरवडे क्रिकेट संघाने. प्रत्येक झेल टिपले आणि क्रिकेटमध्ये झेल खूप महत्वाचे असतात जे तुम्हाला विजयाकडे देखील घेऊन जात असतात. आणि या सामन्यात निरवडे क्रिकेट संघाने विजय प्राप्त केला. या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दिमाखात आणि थाटात प्रवेश करतोय. आजच्या दिवसातील तिसरा संघ ठरलाय जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा निरवडे क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन. मळगाव क्रिकेट संघाला पुढील वाटचालीसाठी